आळंदीमध्ये 17 वर्षांनंतर संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकोबांच्या भेटीचा सोहळा रंगलेला आहे। माऊलींचा 750वा जन्मोत्सव आणि तुकोबांचा 375वा वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त दोन्ही पालख्या आळंदी नगरीमध्ये दाखल झाल्यात। तुकोबारायांच्या पालखीचा आज माऊलींच्या मंदिरातील कारंजा मंडपात मुक्काम असणार आहे। रणजित जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। रणजित, वैशाली, नक्कीच आपण पाहतो आहोत की आळंदीमध्ये आज संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं जे आहे ती भेट घेण्यासाठी आलेले आपल्याला एकूण पाहायला मिळतं। आपण पाहिलं तर 375वा सदैव वैकुंठ गमन सोहळा संत तुकाराम महाराजांचा, त्याचप्रमाणे 750वा जयंती उत्सव जो आहे तो संत ज्ञानेश्वर माऊलींचा, या निमित्ताने जे आहे ती या दोन्ही संतांची भेट जी आहे ती आज या ठिकाणी होताना आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। अतिशय उत्साहामध्ये वारकऱ्यांनी जे आहे या ठिकाणी या दोन्ही पालख्यांचं आज जोशामध्ये जे आहे ते स्वागत केलेलं आपल्याला एकूण पाहायला मिळतं। आपण पाहिलं तर संत ज्ञानेश्वर माऊली असतील किंवा तुकाराम महाराज असतील यांची भेट जी आहे ती समाधी मंदिरामध्ये काही वेळानंतर संपन्न होईल। त्यानंतर तुकोबा रायांच्या पालखीचा सोहळा जो आहे तो जवळच असलेल्या कारंजा मंडपामध्ये मुक्काम या ठिकाणी असणार आहे। तब्बल 17 वर्षानंतर हा योग जो आहे तो जुळून आलेला आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। एक भक्तिपूर्ण वातावरण आता पाहायला मिळते आळंदीमध्ये। धन्यवाद रणजित दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।